3 दिवस भागवताचं महात्म्य झालं. हे पद्मपुराणातलं होतं. मंगलाचरणम. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. कोणत्याही ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण करावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या हे मंगलाचरणच आहे. इष्टदेवतेला नमस्कार त्यामध्ये असतो. भागवताच्या मंगलाचरणामध्ये सत्यम परम धीमहि, परम सत्यम जे श्रेष्ठ सत्य आहे. श्रेष्ठ सत्य कोणतं? परमात्मा. त्याचं धीमहि म्हणजे ध्यान करतो. तो कसा आहे? जन्माद्यस्य यता, जन्म वगैरे ज्याच्यापासून होतात. जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे ते. जन्माद्यस्य, जन्म आदी वगैरे, जन्म वगैरे जन्म मृत्यू उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यापासून होतात, ज्याच्या अर्थाविषयी मोठमोठे विद्वान अभिज्ञ, अर्थेषु अभिज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणं, विशेष प्रकारे जाणणारे विद्वान सुद्धा ज्यामुळे मोहित होतात. जे ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, ज्याच्यामुळं तेजो वारी मृद, तेज वारी म्हणजे पाणी, मृद म्हणजे माती, म्हणजे पंचमहाभूत, यांनी निर्माण झालेल्या सृष्टीवर भास होतो. म्हणजे भास सुद्धा सत्य वाटतो. दोरीवर साप भासला तर साप खरा वाटतो जोपर्यंत भास आहे तोपर्यंत, भ्रम आहे तोपर्यंत. भ्रम गेला की दोरी कळतं. तसं विश्वाच्या मुळाशी ब्रह्म सत्य आहे हे भ्रम गेल्यावर कळतं, म्हणजे ज्ञान झाल्यावर. इथे त्रिसर्ग म्हणजे स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती हे मृषा म्हणजे खोटं आहे. मिथ्या असूनही सत्य भासतं. अशा सत्यरूप परमेश्वराचं, परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. धीमहि म्हणजे ध्यान करणे. मंगलाचरण झाल्यावर दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? या ग्रंथात काय सांगितलंय? धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र विस्मस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. हे जे श्रीमद भागवत आहे यामध्ये निर्मत्सराणाम, ज्यांच्या मनामध्ये कोणाविषयीही मत्सर नाही, अशा सज्जनांनी सांगितलेला धर्म आहे. मनामध्ये ज्यांच्या मत्सर आहे त्यांचा धर्म हा अधर्म आहे. सगळ्या समाज सुधारकांचा धर्म अधर्म आहे. का तर त्यांच्या डोक्यामध्ये जातीविषयीचा द्वेष भरलेला होता. म्हणून निर्मत्सराणाम, ज्यांच्या मनामध्ये मत्सर नाही, तुकाराम महाराजांसारखे, ज्ञानोबारायासारखे संत आपले, यांनी सांगितलेला धर्म यामध्ये निरूपण केलेला आहे.
वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम, जी वस्तू म्हणजे तत्व, वेद्यम म्हणजे जाणायला योग्य आहे, वास्तव म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्व आहे, शिवदम म्हणजे कल्याण करणारं आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात तेव्हा भगवान हृदयामध्ये प्रगट होतो. तेव्हा इतर साधनांची काही गरजच नाही, असं हे शास्त्र आहे. एका वाक्यात भागवताचा हेतू काय? धर्म सांगणे, बस. कोणता धर्म? द्वेषरहित, मत्सररहित सज्जनांनी सांगितलेला धर्म यात सांगितलेला आहे. बघा आता हे भागवत कसं आहे? तिसऱ्या श्लोकात सांगितले, निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. भावुकाः रसिकाः, जे भाविक आहेत, रसिक आहेत म्हणजे रस जाणणारे आहेत, अशा सज्जनानो, भक्तानो, निगमकल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं हे पिकलेलं फळ आहे. पिकलेलं फळ गोड असतं म्हणून भागवत गोड आहे. झाड गोड नसतं, वेद अवघड आहेत, पण त्याचं फळ गोड आहे. आपण झाड खात नाही, फळ खातो, कारण ते गोड असतं म्हणून भागवत आपण श्रवण करतो. आणि त्याला शुकमुखाचा स्पर्श झालेला आहे. शुक म्हणजे पोपट आणि शुक म्हणजे शुकाचार्य. पोपटाचा स्पर्श ज्या फळाला झालेला असतो ते गोड असतं. कोणत्याही बागेमध्ये पक्षी यायला लागले की समजायचं फळ गोड आहेत. तसं शुकाचार्यांच्या मुखातून हे आलेलं आहे म्हणून अधिक गोड झालेलं आहे, अमृतरसाने युक्त आहे. पिबत भागवतं रसमालयम, रसाचं आलय म्हणजे घर असलेले हे भागवत, त्याचा रस प्राशन करा. मुहुरहो, वारंवार, असं हे भागवताचं वर्णन केलंय तिसऱ्या श्लोकात. आता कथेची सुरुवात आहे इथून. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. नैमिषारण्यामध्ये भगवंतानी नैमिषारण्य निमिषात निर्माण केलं. निमिष म्हणजे किती? पापणी उघडायला आणि झाकायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. तेवढ्या वेळात जे अरण्य निर्माण केलं म्हणून त्याला नैमिषारण्य म्हणतात. तिथे शौनकादिक ऋषी भगवंताच्या प्राप्तीकरता बसले होते. 1000 वर्ष चालणारा यज्ञ त्या ठिकाणी सुरू होता. एक दिवस ऋषींनी अग्निहोत्र वगैरे सगळं करून सूताचं पूजन केलं. त्याला मोठ्या आसनावर बसवलं. भागवत सांगण्याचा अधिकार सूताला आहे, सूत ब्राह्मण नाही. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची संकर प्रजा आहे सूत म्हणजे. ऋषींनी हात जोडले आणि सूताना प्रश्न केला. ऋषयः ऊचुः त्वया खलु पुराणानि चेसेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत. सूत महोदय, आपण निष्पाप आहात. इतिहास आणि पुराण आणि धर्मशास्त्र यांचं आपण अध्ययन केलेलं आहे.
त्याचं चांगलं निरूपणही केलेलं आहे. वेद जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे जे भगवान व्यास, त्यांच्याकडून आपण हे ज्ञान ग्रहण केलेलं आहे. साक्षात व्यासाच्या मुखातून ज्यांनी भागवत ऐकलं ते सूत आहेत. असे जे मुनिवर आहेत ते आपल्या प्रिय शिष्याला गुप्तज्ञानही देतात. म्हणून सूत महोदय, आपल्याला आम्ही प्रश्न करतो की कलियुगामध्ये लोकांचं कल्याण कसं होईल, त्याचं सोपं साधन आम्हाला सांगा. कारण कलियुगामध्ये आयुष्य कमी झालेलं आहे, माणसं आळशी झालेली आहेत, अभागी आहेत, अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. शिवाय वाचण्यासारखी पुष्कळ शास्त्र आहेत. आपण आपल्या बुद्धीनं त्यातलं सार काढा आणि आम्हाला सांगा. सूत महोदय, भगवान श्रीकृष्ण हे वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्माला आले ते आम्ही ऐकू इच्छितो. कारण भगवंताचा अवतार हा जीवाच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी असतो. हे सगळे प्राणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडलेले आहेत. मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जीवन आहे. मग तो या सापळ्यातून, जन्ममरणाच्या सापळ्यातून जीव कसा मुक्त होणार? भगवंताला शरण गेल्यामुळे शांत झालेले मुनिजन हे जीवांना पवित्र करतात. गंगाजल पुष्कळ दिवस प्राशन केल्यावर पवित्र करतं, पण संत तात्काळ पवित्र करतात. म्हणून कोणत्याही तीर्थापेक्षा, नदीपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात भगवान. त्यांचं वर्णन नारदादी वैष्णव करतात, आपण त्याचं वर्णन करावं. हे बुद्धिमान सूता, भगवंतानी अवतार कसे धारण केले, लीला कशा केल्या, त्या अवतार कथा आम्हाला सांगा. जे रसज्ञ श्रोते आहेत त्यांना पावलोपावली भगवंताची कथा आवडते. नवीन नवीन रसाचा अनुभव येतो. भगवंतानी जे पराक्रम केले ते कोणी करू शकणार नाही तेही सांगा. सध्या कलियुग आहे. इथे आपण नैमिषारण्यामध्ये 1000 वर्ष चालणारा यज्ञ केलेला आहे. त्याला सत्र म्हणतात. सत्र म्हणजे दीर्घकाळ चालणारा यज्ञ, त्याला सत्र म्हणतात. तेव्हा या ठिकाणी आपण आम्हाला भगवंताची कथा सांगावी. ब्रह्मदेवानीच साक्षात तुमची आमची भेट घडवून दिलेली आहे. आम्हाला सांगा की भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला? कारण भगवान होते तोपर्यंत धर्माचं रक्षण करणारे भगवान श्रीकृष्ण समर्थ होते ना. पण ते निजधामाला गेल्यावर धर्म कोणाला शरण गेला हे सांगावं. व्यास उवाच इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रौमहर्षणिः प्रतिपूज्य यस्तेषां प्रवक्तुम उपचक्रमे. अशा प्रकारे शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला.
तेव्हा रौमहर्षिणी म्हणजे रोमहर्षणाचा पुत्र हा सूत. याला आनंद झाला, कारण मंगलमय प्रश्न विचारला. प्रश्न विचारायला सुद्धा अक्कल लागते. वर्गामध्ये मुलं काहीही प्रश्न विचारत नाहीत, हुशार मुलंच प्रश्न विचारतात. मुलांना शंका येतच नाही, निशंक. तिथे ऋषीमुनी शौनकासारखे बसलेले आहेत म्हणून प्रश्न विचारतायत. त्या सूत म्हणाले, सूत उवाच यम प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. आता भागवतच सांगायचं आहे म्हणून पहिला नमस्कार शुकाचार्याला आहे. शुकाचार्य कसे होते? अपेतम अपेतकृत्यम, कोणतंही लौकिक वैदिक कृत्य करायचं शिल्लक राहिलं नव्हतं. संन्यास घेण्यासाठी ते एकटेच निघाले. अगोदर 12 वर्षांनी आईच्या पोटातून बाहेर आले ते निघूनच गेले. मुलाचा विरह झाल्यामुळे अरे शुका म्हणून व्यास हाक मारायला लागले. द्वैपायनो विरह कातर, विरहाने कातर झालेले. हा जुहा म्हणजे हाका मारू लागले, हे मुला हे मुला हे शुकाच्या. पण शुकाचार्यांनी ओ दिली नाही, झाडांनी ओ दिली. त्यातून शुकाचार्यांनी वडिलांना काय शिकवलं? मी सर्वभूत हृदयम, सर्व भूतांच्या हृदयामध्ये, झाडामध्ये मी आहेच की, अणुरेणूमध्ये मी आहे ना, मग तुमचा माझा विरह कसा? तम सर्वभूत हृदयम, त्या सर्वभूत मात्रांच्या हृदयामध्ये असलेल्या मुनिमानतोस्मी, मुनीला मी नमस्कार करतो. पहिला नमस्कार शुकाचार्याला. अजून कसं आहे शुकाचार्याचं वर्णन अजून एका श्लोकात आहे. यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितीर्षतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम् तं व्याससूनुपयामि गुरुं मुनीनाम्. ज्यांनी भागवत सांगितलं लोकावर दया करून. कसं भागवत? स्वानुभवम अखिलम, स्वतःच्या अनुभवानी. श्रुतिसारम, वेदाचे सार असलेलं. संसाररूप अंधारातून बाहेर पडणाऱ्या लोकांना प्रकाश देणारं अद्वितीय रहस्य ज्ञान असलेलं भागवत पुराण. संसारी लोकाची दया आल्यामुळं त्यांनी उद्धाराकरता सांगितलं. त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र शुकाचार्यांना मी शरण जातो. मुपयामी, उपयामी मी जवळ जातो, शरण जातो. त्या 2 श्लोकामध्ये शुकाचार्यांना नमस्कार केलाय. नंतर नारायण आणि नर 2 ऋषी आहेत. नरनारायण. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नंतर मी नरोत्तमम, माणसामध्ये श्रेष्ठ असलेल्या नरनारायण ऋषीला नमस्कार करतो. नंतर सरस्वती देवीला आणि नंतर व्यासाला. म्हणजे ज्यांनी लिहिलंय त्यांना शेवटी नमस्कार आहे. आणि ज्यांना सांगितलंय ज्यांनी, ज्या शुकाचार्यांना पहिला नमस्कार आहे. खरं तर हा श्लोक नारायण नमस्कार हा महाभारतातला आहे. तर तो जयम, जय म्हणजे महाभारत.
पण कोणतेही पुराण सांगताना सुरुवातीला हा श्लोक म्हणावा अशी परंपरा आहे. ऋषीनो, मुनयः साधु पृष्टोऽहं भवद्भिर्लोकमङ्गलम् यत्कृतः कृष्णसम्प्रश्नो येनात्मा सुप्रसीदति. तेव्हा सूत म्हणाले, ऋषीनो, जगाच्या कल्याणाकरता आपण चांगला प्रश्न विचारलात. हा प्रश्न श्रीकृष्णाविषयीचा आहे म्हणून चांगला आहे. अंतःकरण यामुळे प्रसन्न होतं. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते आणि भक्ती हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हृदयामध्ये भक्ती निर्माण झाली की निष्काम ज्ञान आणि वैराग्य आपोआप येतं. धर्माचं योग्य पालन केल्यानंतर भगवंताच्या कथेविषयी प्रेम निर्माण होतं. भक्ती नसेल तर धर्मपालन म्हणजे श्रम आहेत. ऋषीनो, धर्माचं फळ आहे मोक्ष. पैसा मिळवणं हे धर्माचं ध्येय नाही. भोगविलासाचं फळ इंद्रियाची तृप्ती आहे. पण जीवनाचं फळ म्हणजे तत्वजिज्ञासा आहे, स्वर्गप्राप्ती नाही. म्हणून भगवंताचं जे ज्ञान आहे त्यालाच तत्व म्हणतात. कोणी त्याला ब्रह्म म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी भगवान म्हणतात. भागवताच्या श्रवणाने त्या परमात्म्याचं ज्ञान हृदयामध्ये आविर्भूत होतं. पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता. म्हणून भगवंताची कथा निरंतर श्रवण केली पाहिजे, ऐकली पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. भगवंताच्या लीला कथा अतिशय मधुर आहे, त्यावर कोण प्रेम करणार नाही. तीर्थयात्रा केल्यामुळे, महापुरुषाची सेवा केल्यामुळे भगवत कथा श्रवण करण्याची बुद्धी होते. श्रीमद भागवत किंवा भगवत भक्तांच्या सहवासाने मनातले वाईट विचार जळून जातात आणि भगवंताच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं. काम, क्रोध, लोभ हे तमोगुण नाहीसे होतात. मनुष्य सत्वगुणामध्ये स्थिर होतो. भक्ती केल्याने आसक्ती नष्ट होते. हृदय आनंदामध्ये भरून जातं आणि भगवंताच्या तत्वाचा अनुभव येऊ लागतो. कालांतराने भगवंताचा साक्षात्कार होतो. अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. सर्व संशय नाहीसे होतात भागवत ऐकल्यामुळे. भिद्यते हृदयग्रंथिश्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, संशय नाहीसे होतात, कर्माचं बंधन क्षीण होऊन जातं. हे भागवताचं फल आहे. सगळे संशय नष्ट होतात. म्हणून बुद्धिमान लोक आनंदाने भगवंताची भक्ती करतात आणि आत्मानंद प्राप्त करतात. सत्वगुणाचा स्वीकार करणारा मनुष्याला यातून भक्ती निर्माण होते. वेदयज्ञातून अग्नी निर्माण होतो, तो सद्गती देणार आहे. पण भागवतामुळं ब्रह्मदर्शन होतं, ते अग्नीतून होत नाही. म्हणून महात्म्यांचं अनुकरण करावं.
ज्यांना हा संसार सागर पार करायचा आहे त्यांनी भगवंताचं भजन करावं. कारण वेदाचं तात्पर्य म्हणजे श्रीकृष्णच आहे. वासुदेव परा वेदा वासुदेव परामखाः वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रियाः. सगळे वेद वासुदेवच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचंच सांगतात. महात्म्य म्हणजे परमात्मा. मख म्हणजे यज्ञ. सगळे यज्ञ सुद्धा श्रीकृष्णासाठीच आहेत. सगळे योग, सगळ्या क्रिया, सगळं ज्ञान, सगळं तप, सगळे धर्म, सगळ्या गती या परमात्म्यासाठीच आहेत. ही साधनं आहेत सगळी. त्याचं ध्येय काय आहे? भगवत प्राप्ती. म्हणून ही कथा ऐकावी. जे भगवान आहेत त्यांच्या विविध अवतार लीला ऐकाव्यात. त्यांनीच संपूर्ण लोकाची रचना केलेली आहे. देवता, पशु, पक्षी निर्माण केलेले आहेत. मनुष्य निर्माण केलेला आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय कोण करतं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कोणत्याही नावाने हाक मारा. आणि मग स्वतः जन्म घेऊन, अवतार घेणं म्हणजे जन्म घेणं. अव अधिक त्रू म्हणजे खाली येणं. आता मनुष्य जन्माला यायचं म्हणल्यावर खाली यायला पाहिजे की नाही मृत्यूलोकामध्ये, म्हणून त्याला अवतार म्हणतात. सूत म्हणतात भगवंतांनी अनेक अवतार घेतले. जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभूतम षोडश कलम आदौ लोक सुशिक्षया. आता कोणकोणते अवतार घेतले भगवंतांनी सृष्टीचं रक्षण करण्याकरता? त्याचं वर्णन तिसऱ्या अध्यायामध्ये. सृष्टीच्या प्रारंभी जग निर्माण केलं भगवंतांनी, म्हणजे इच्छा निर्माण झाली भगवंताला जग निर्माण करावं. मग त्यांनी पहिलं महत्तत्व निर्माण केलं. त्यापासून 10 इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय अशी निर्माण झाली. त्यापासून पंचमहाभूत, नंतर मन. 10 इंद्रिय आणि पंचमहाभूत 15 झाले आणि मन म्हणजे 16. आणि या 16तून पुरुषरूप धारण केलं. भगवान शेषशायी योगनिद्रा घेत होते. सृष्टी निर्माण करावी असं मनामध्ये आल्याबरोबर त्यांच्या नाभीतून एक कमळ प्रगट झालं. कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला. नंतर विराट स्वरूप निर्माण करून त्याच्या अंगप्रत्यंगातून सृष्टी निर्माण झाली. दिव्य दृष्टीनं भगवंताचं हे रूप जे पाहतात ते भाग्यवान आहेत. त्याला हजारो मुख आहेत, हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत, हजारो मुख आहेत. डोक्यावर मुकुट आहे, वस्त्र आणि कुंडल याने अलंकृत झालेलं आहे. असं हे भगवंताचं पहिलं रूप, पुरुष रूप, त्याला नारायण म्हणतात. इथून सगळं निर्माण झालं. भगवंताचे अवतार इथून प्रगट झाले. देवता, पशु, पक्षी, मनुष्य या सगळ्या योनीची उत्पत्ती झाली. नंतर पहिल्यांदा त्यांनी 4 ब्राह्मण कुमार निर्माण केले. कोण? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. नंतर भगवंतांनी आता मनुष्य निर्माण करायचा म्हणल्यावर राहायला जागा पाहिजे की नाही. पृथ्वी पाण्यामध्ये बुडालेली होती, रसातळात गेली होती. म्हणून वराह अवतार घेऊन पृथ्वीला वर काढलं. हा दुसरा अवतार.
नंतर देवर्षी नारदाच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि मोक्ष कसा मिळवावा, कर्मबंधनातून मुक्त कसं व्हावं हे शिकवलं. नंतर धर्मऋषीची पत्नी मूर्ती हिच्यापासून नरनारायण 2 ऋषी निर्माण झाले. हा चौथा अवतार. या अवतारामध्ये उग्र तपश्चर्या केली आणि इंद्रियाचा संयम केला. त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता अप्सरा पाठवल्या इंद्राने, पण त्यांच्यावर काहीही उपयोग झाला नाही. उलट त्यांनीच आपल्या उरू म्हणजे मांडीपासून अप्सरा निर्माण केली. उरूपासून निर्माण झाली म्हणून उर्वशी, आणि ती इंद्राला दिली. हा चौथा अवतार. 5व्या अवतारामध्ये कपिल महामुनी म्हणून जन्माला आले. ते सर्व सिद्धांचे स्वामी झाले. त्यांनी सांख्यशास्त्र निर्माण केलं. म्हणून 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या कपिल ही माझी विभूती आहे म्हणून सांगितलं. सिद्धानाम कपिलो मुनिः 10व्या अध्यायामध्ये, की सिद्ध पुरुषामध्ये मी कपिल आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कपिल महामुनीचं मंदिर आहे, गंगासागर. तिथे मकर संक्रांतीला यात्रा भरते. किती? 40-40 लाखाची आपली आषाढी यात्रा गुणिले 4 किंवा 5 एवढी कपिल महामुनीची गंगासागराची यात्रा असते. हा 5वा अवतार आहे. 6व्या अवतारामध्ये अनसूया आणि अत्री यांच्या पोटी दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला. त्या अवतारामध्ये त्यांनी अलर्क, प्रल्हाद यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. 7व्या अवतारामध्ये प्रजापती आणि आकुती यांच्या पोटी यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि स्वयंभू मन्वंतराचं रक्षण केलं. हे पहिलं मन्वंतर स्वयंभू. मन्वंतर किती आहे? 14. आत्ता 7वं मन्वंतर चालू आहे, वैवस्वत. कळला? हा 7वा अवतार यज्ञ. यज्ञ हे नाव आहे इथं. नंतर 8वा अवतार नाभिराजाची पत्नी मेरुदेवी हिच्या पोटी ऋषभदेव या नावाने 8वा अवतार धारण झाला. त्या ऋषभदेवानी परमहंस धर्म सांगितला. परमहंस म्हणजे संन्यासी. संन्यासाचा एक प्रकार आहे तो. हा 8वा अवतार ऋषभदेव. 9वा अवतार पृथुराजा. यामध्ये पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पीक निर्माण केलं आणि पृथ्वीवर अन्नधान्य निर्माण केलं. पृथूमुळं पृथ्वी हे नाव पडलं. पृथ्वीला पृथ्वी हे नाव कोणामुळे मिळालं? पृथुराजामुळे. पुढे या कथा येणार आहेत सगळ्या. नंतर चाक्षुष मन्वंतरामध्ये पृथ्वी जेव्हा पाण्यामध्ये बुडून गेली तेव्हा मत्स्य रूपाने अवतार घेतला. हा 10वा अवतार. मनुचं रक्षण केलं. तो मनु म्हणजे वैवस्वत मनु. त्यानंतरचा अवतार आहे कूर्म. मत्स्य अवतारानंतर कूर्म अवतार. देवदानव समुद्र मंथन करत होते तेव्हा तो मेरू पर्वत पाण्यामध्ये बुडायला लागला. त्याला आधार नव्हता खाली, म्हणून कासवाच्या रूपाने आपल्या पाठीचा आधार त्या पर्वताला दिला. हा कूर्म अवतार. हा 11वा. 12वा अवतार धन्वंतरी. समुद्रमंथनामध्ये अमृत कलश घेऊन जो बाहेर आला दिव्य पुरुष तो धन्वंतरी. त्यांनी आयुर्वेदाची रचना केली. नंतर 13वा अवतार मोहिनी.
देवदानवामध्ये अमृत कोणी घ्यायचं पहिल्यांदा याचं भांडण सुरू झालं. म्हणून मोहिनीचा अवतार घेऊन असुरांना मोहित केलं आणि अमृत देवांना दिलं. हा मोहिनी अवतार. 14वा अवतार नरसिंह. अत्यंत बलाढ्य असलेल्या हिरण्यकशिपूला खांबातून प्रगट होऊन नरसिंहाने आपल्या मांडीवर घेऊन त्याची आतडी फाडली आणि त्याला फेकून दिला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. हा 14वा अवतार नरसिंह. 15वा अवतार वामन. बळीनं त्रैलोक्य जिंकलं, देवांना स्वर्गातून हाकलून दिलं. ते राज्य परत मिळवण्याकरता वामनाचा अवतार घेऊन बळीराजाकडे भिक्षा मागायला गेले. 3 पावलं भूमी मागितली आणि सर्व जग व्यापून 3ऱ्या पावलाने त्याला पाताळात घातला. हा वामन अवतार. 16व्या अवतारामध्ये परशुराम झाले. क्षत्रिय राजे लोक ब्राह्मणाचा द्रोह करू लागले म्हणून त्यांची 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. 17व्या अवतारामध्ये व्यास झाले. पराशर ऋषीला सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने अवतीर्ण झाला. त्यांनी वेदाचे विभाग पाडले. 4 विभाग व्यासाने केले. महाभारताची रचना केली. 18 पुराणं लिहिली. व्यासासारखा महापुरुष अजून जन्माला आलेला नाही आणि याच्या पुढेही येणार नाही. त्यांनी जेवढं लिहिलंय तेवढं एका आयुष्यामध्ये आपल्याला वाचून सुद्धा होणार नाही. व्यासानंतर 18व्या वेळी रावणाचा नाश करण्याकरता रामावतार झाला. त्यात समुद्रावर सेतू बांधला, रावणवध केला आणि धर्माचं रक्षण केलं. त्यानंतर 19वा अवतार बलराम म्हटले आणि 20वा अवतार श्रीकृष्ण. हे 2 अवतार म्हटले. दुष्टांचा भार कमी केला, धर्माचं रक्षण केलं. कलियुग सुरू झाल्यानंतर देवदेवतांचा द्वेष करणाऱ्या लोकांना मोहित करण्याकरता बौद्धावतार झाला म्हटले. बुद्धावतार. कलियुग समाप्त होण्याचा काळ जेव्हा होईल तेव्हा राजे लोक लुटारू होतील. सगळीकडे पापाचं राज्य, पापी लोकांचं राज्य होईल. म्हणून कलियुगाच्या शेवटी विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. हा 24वा अवतार. ऋषीनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरापासून छोटे छोटे अनेक प्रवाह निघतात, तसं भगवंतापासून असंख्य अवतार झाले. ऋषी, मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र जितके महान शक्तिशाली लोक आहेत ते सगळे भगवंताचे अंश आहेत. काही अंशावतार आहेत, काही कलावतार आहेत आणि काही पूर्ण अवतार आहेत. श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे. संत हे अंश अवतार आहेत. आणि एखाद्याच कार्याकरता प्रगट होणं हा कलावतार. ते कार्य झाले की संपलं. भगवंताच्या दिव्य जन्माची ही रहस्यमय कथा जो एकाग्र चित्ताने ऐकतो, भक्तीनं पठण करतो, तो सर्व दुःखापासून मुक्त होतो. अवतार जरी अनेक असले, असंख्य असले तरी भगवान तत्व एकच आहे. तो परमात्मा शेवटी एकच आहे. गीतेमध्ये म्हटलंय भगवंतानी, यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम्.
जिथे जिथे विभूतिमत्व आहे, मोठेपणा आहे, दिव्यत्व आहे, त्या त्या ठिकाणी माझा अंश आहे असं समज. भगवंताचं स्थूल रूप म्हणजे विश्व आहे आणि तत्व हे भगवंताचं सूक्ष्म रूप आहे. भगवंताचं तत्व आहे, आत्मस्वरूप जे आहे ते ज्याला जाणता येतं ते तत्वज्ञानी लोक. पण प्रत्यक्ष भगवंताला जन्मही नाही आणि कर्मही नाही. जन्म घेतल्यानंतर मात्र अवतार त्याला म्हणतात, त्यावेळी कर्म आहे. भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे. आता रामाचा अवतार घेतला, निश्चित कार्य कोणतं होतं? रावणाचा वध करणं. कृष्णावतार घेतला तेव्हा सगळ्या दुष्टांचा नाश करणं. निश्चित असं काहीतरी कार्य असल्याशिवाय ते जन्माला येत नाही आणि कार्य संपलं की निघून जातात. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये खरा धर्म लोप पावला होता. ज्ञानेश्वरी लिहिली, लोकांना खरा धर्म सांगितला, निघून गेले, थांबले नाहीत. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार भगवंत करतात. त्यामध्ये आसक्त होत नाहीत. त्यापासून ते अलिप्त असतात. जसं कमळ पाण्यामध्ये राहून त्याच्यावर पाणी नसतं, टिकत नाही. भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत. ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. जो त्यांच्या दिव्य चरणाचं पान करतो, सेवन करतो, तोच हे रहस्य जाणू शकतो. सूत म्हणतात, ऋषीनो तुम्ही भाग्यवान आहात. अथेह धन्या भगवंत इत्थम यद्वासुदेवेऽखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्वात्मकमात्मभावं न यत्र भूयः परिवर्त उग्रः. ऋषीनो तुम्ही भाग्यवान आहात, कारण कृष्णाविषयी आत्मभाव ठेवून लोकावर प्रेम करीत आहात. तुम्हाला पुनर्जन्म नाही, पुन्हा संसारामध्ये यावं लागणार नाही. त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की कलियुगामध्ये मोक्षाचं साधन कोणतं? भागवत. ते तुम्हाला मी सांगतो. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं निःश्रे उत्तमश्लोकचरितं चकार भगवान ऋषिः. हे जे भागवत आहे, पुराणं ब्रह्मसंहितं, इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद. संस्कृत भाषेमध्ये एकेका शब्दाचे अनेक अर्थ असतात. ब्रह्म म्हणजे विश्वाचं मूळ तत्व, ब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म म्हणजे वेद. हे कसं आहे? ब्रह्मसंहितं, वेदाला संमत असलेलं आहे. वेदाला संमत असेल तरच आपल्याकडे त्याला मान्यता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलंय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. भगवंताचं वर्णन काय केलंय? वेदांनी प्रतिपादन केलेला. संतांनी वेदाची निंदा कुठेही केलेली नाही. उलट वेदाची निंदा करणाऱ्याला चांडाळ म्हटले. आणि अशी चांडाळ आता वारकरी संप्रदायामध्ये पुष्कळ झालेली आहे, वेदाची निंदा करणारी. वेदानिंदी तो एक चांडाळ, वेदबाह्य बोले तो एक लंड. किती प्रमाण सांगू द्या. ज्ञानोबराय जसं वेद प्रतिपाद्य भगवान सांगतात, तसं तुकाराम महाराज काय सांगतात? वाचा बोलो वेदनीती. आम्ही वेदनीती सांगणार आहोत.
म्हणून हे जे पुराण आहे भागवत, हे ब्रह्मसंमितम, वेदाला संमत असलेलं आहे. भगवत चरित्राने परिपूर्ण आहे. उत्तम श्लोक, श्लोक म्हणजे कीर्ती, ज्याची उत्तम कीर्ती आहे असे भगवान, त्यांचं चरित्र यामध्ये आहे. हे वेदव्यासांनी लिहिलं. आणि कशाकरता लिहिलं? जगाच्या कल्याणाकरता. निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वस्ययनं महत् तदिदं ग्राहयामास सुतमात्मवतां वरम्. निःश्रेयस म्हणजे पारलौकिक कल्याण. दोन शब्द आहेत. एक अभ्युदय म्हणजे इहलौकिक, या जगातलं कल्याण म्हणजे अभ्युदय, आणि पारलौकिक कल्याण म्हणजे निःश्रेयस. त्या पारलौकिक कल्याणाकरता हे लिहिलेलं आहे महापुराण. निःश्रेयसाय लोकस्य, लोकांच्या कल्याणाकरता. स्वश्चयनम महत् म्हणजे कल्याणकारी असं महापुरुष, हे महापुराण आहे. ते लिहिलं आणि आपला जो मुलगा शुकाचार्य याला ते सांगितलं. व्यासाने लिहिल्यावर शिकवलं कोणाला? शुकाचार्यांना. काय आहे या भागवतामध्ये? सर्व वेदेतिहासानां सारं सारं समुद्धृतम् सतु संश्रावयामास महाराजं परीक्षितिम्. यामध्ये सर्व वेद इतिहास यांचं सार काढलेलं आहे. समुद्धृतम म्हणजे काढणे. दुधातून जसं लोणी काढतात तसं सर्व वेद आणि इतिहास यांचं सार यामध्ये काढलेलं आहे. आणि शुकदेवानी हे संश्रावयामास म्हणजे ऐकवलं. कुणाला? परीक्षितम, परीक्षितला ऐकलं. परीक्षित असं नाव आहे बरं का, परीक्षिती नाही. ते मराठीत आपण परीक्षिती म्हणतो, मुळात त्याचं नाव काय आहे? परीक्षित. परीक्षा करून जो जन्माला आला, हे पुढे सांगेल. त्या शुकदेवानी हे भागवत परीक्षिताला ऐकवलं. परीक्षित कुठं होता? गंगेच्या काठावर प्रायोपवेशन करून बसला होता. प्रायोपविष्टम गंगायां परीतं परमर्षिभिः कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर आमरण उपोषण करून परीक्षित राजा गंगेच्या काठावर बसला होता. कलियुगातील लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले होते. अशा वेळी भागवत नावाचा सूर्य उदयाला आला. बघा भागवताचं महत्त्व काय वर्णन केले. कलौ नष्टदृशामेश पुराणार्को धुनोदितः तत्र कीर्तयतो विप्रा विप्रर्षेर्भूरि तेजसः. कलियुगामध्ये सगळीकडे अज्ञानाचा अंधार झाला होता. तो नष्ट करण्याकरता भागवत पुराण रूपी सूर्य उदयाला आला. जेव्हा महातेजस्वी शुक पुराणाची कथा सांगत होते, सूत म्हणतोय, शुकाचार्य जेव्हा ही कथा सांगत होते तेव्हा मी तिथे बसलो होतो. केवढं भाग्य आहे. त्यांच्या कृपापूर्ण संमतीनं मी भागवताचं अध्ययन केलं. ते भागवताचं अध्ययन माझ्या बुद्धीनं जसं झालं, जितकं ग्रहण केलं त्यानुसार मी आपल्याला सांगणार आहे. अहो, भागवताचं अध्ययन सुद्धा योग्य माणसाकडे करावं लागतं. मी गोपाळशास्त्री गोरे यांच्याकडे भागवत शिकलो. भागवत जर नाही शिकलं तर वाचायला सुद्धा येत नाही. भागवत सप्ताह करणारे, भागवत सांगणारे कोणी संहिता वाचतात का?
आपण रोज 3 अध्याय संहिता वाचतो. माझ्याबरोबर काही लोक वाचतात. सर्वांनी 6:10 यायचं इथं, तर तुम्हाला संहिता वाचायला मिळेल. संहिता वाचायची असेल तर. ज्यांना नुसती स्तोत्र म्हणायची त्यांनी 6:30 यावं, आणि तेही ज्यांना म्हणायचं नाही, नुसतं भागवत ऐकायचं आहे, त्यांनी 7 यावं, आणि तेही ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी घरी झोपावं. फक्त तुमच्यामुळे आमची झोप मोडती असं म्हणू नका म्हणजे झालं. व्यास उवाच 4था अध्याय. इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणां वृद्धः कुलपतिः सूतं बौहृचः शौनको ब्रवीत. 1000 वर्षाचं सत्र म्हणजे यज्ञ चाललेलं आहे. त्या सत्रामध्ये सहभागी असलेले ऋषी कोण? शौनक. ते बहुऋच म्हणजे ऋग्वेदी होते. ऋग्वेदी विद्यावयोवृद्ध कुलपती शौनकानी सूताची प्रशंसा केली आणि प्रश्न विचारला. सभेमध्ये प्रश्न कोणी विचारावा? सर्वात वृद्ध आहे त्यांनी प्रश्न विचारावा. हे म्हणजे पुष्कळ वृद्ध आहेत, त्यातला वृद्धातला कोण? त्यामधला जो ब्राह्मण आहे तो. ब्राह्मणही पुष्कळ आहेत, मग त्यातला कोण? ऋग्वेदी ब्राह्मण. वयोवृद्ध आणि ऋग्वेदी ब्राह्मण कोण होते? शौनक. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. शौनक उवाच सूत सूत महाभाग वदनो वदतांवर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः. वदतांवरः म्हणजे वक्त्यामध्ये श्रेष्ठ, वर म्हणजे श्रेष्ठ. वक्त्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या सूत महोदया जी कथा भगवान शुकांनी सांगितली. भगवान शुकः, भगवान कोणालाही म्हणायचं नसतं. कोणीही स्वतःला भगवान म्हणून घेऊ नये. तो भगवान शब्दाचा अपमान आहे. कळलं का? ज्याच्यापाशी 6 ऐश्वर्य आहे त्याला भगवान म्हणतात. त्याचं निवेदन पुढे करणार आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य जेथ म्हणून तो भगवंतू असं ज्ञानोबारायण म्हटलंय. तेव्हा इथे भगवान म्हटलंय शुकाचार्यांना. भगवान शुकांनी जी कथा सांगितली, कशी? पुण्यां भागवतीं कथा, पुण्यमय अशी भगवंताची कथा, ती आपण आम्हाला सांगावी. शौनकानी सूताला विनंती केली. काही शब्द असे असतात की ते कोणालाही वापरू नयेत. महात्मा, ज्यांना ज्यांना महात्मा म्हणतो ते दुरात्मा आहेत सगळी. महात्मा विदुराला म्हटलंय. महात्मा संतांना, ऋषींना म्हटलं जातं. जातीयवाद करून शिव्या देणाऱ्या माणसाला महात्मा म्हणत नाही, ते दुरात्मा आहेत सगळे. महर्षी, सहकार महर्षी. नालायक माणसाला महर्षी, महर्षी शब्दाचा अपमान आहे. म्हणून शब्द जपून वापरावे, कोणाला काहीही म्हणू नये. तेव्हा शुकाचार्यांनी ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या हेतूनी सांगितली? मुनिवर म्हणजे श्रेष्ठ मुनी व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली ते आम्हाला सांगा, असं शौनकांनी सूताला विनंती केली. तस्य पुत्रो महायोगी समदृंग निर्विकल्पकः
एकांतमतिरुन्निद्रो गूढो मूढ इवेयते इवेयते. शुकाचार्यांनी सांगितले. शुकाचार्य आले कशी तिथं? शुकाचार्य तर महान योगी होते, महायोगी, समदृक समदृष्टी होते. ज्यांना सोनं आणि मातीचा ढेकूळ हे सारखंच वाटतं त्याला समदृष्टी म्हणतात. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित 14व्या अध्यायात म्हटले. दुसरा एक शब्द आहे गीतेत, समलोष्टाश्म कांचनः. लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ आणि कांचन म्हणजे सोनं. हे दोन्ही ज्याला सारखंच दिसतं त्याला समदृंग म्हणतात, समदृष्टी. निर्विकल्पकः, निर्विकल्प समाधीमध्ये सतत स्थिर असणारे. कल्पना जिथे नष्ट होते तिथे निर्विकल्प सुरू होतं. निर्विकल्प म्हणजे कल्पना सुद्धा ज्याच्या मनात येत नाहीत, ही शेवटली अवस्था आहे. एकांतमतिरुन्निद्रो, ज्याची बुद्धी एकांतमती अगदी टोकाला गेलेली आहे. गूढो, अत्यंत गूढ ज्याचं व्यक्तिमत्व आहे, गुप्त. मूढ इवेयते म्हणजे मूढासारखं वागतात. दिसायला वेड्यासारखे दिसतात पण नसतात. गजानन महाराज दिसायला वेड्यासारखे दिसत होते. खर्डीचे सीताराम महाराज वेड्यासारखे दिसत होते, वेड्यासारखे वागत होते. गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकाई ते अशी वेड्यासारखे, पण ते वेडे नसतात, ब्रह्मज्ञानी असतात. शुकाचार्य लोकांना वेडे वाटत होते पण महाज्ञानी होते. अशा शुकाचार्यांनी